हॅलो एव्हरीवन, मी रिद्वी पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या माझ्या सगळ्यात स्पेशल व्लॉगमध्ये. आजचा माझा व्लॉग आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे. आता तुम्ही विचार करत असाल की असं काय आहे आज, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 11 तारीख आहे. आता 11 नोव्हेंबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2025 मधला माझा प्रवास, माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ न लांबवता मी सुरुवात करते. 11 नोव्हेंबर 2024ला ह्याच दिवशी मी शॉपचं ओपनिंग केलं होतं. आता सगळ्यांची बिझनेस स्टार्टअप करण्यामागे वेगवेगळी कारणं असतात, त्यापैकीच मीही एक होते. थांबा, त्याआधी थोडं मागे जाऊयात. शॉपचं स्टार्टअप करण्याआधी मी भिवंडीमध्ये राहत होते आणि कल्याण बायपासच्या थोडं पुढे एका टेक्स्टाईलमध्ये स्टोर मॅनेजर या पोझिशनला जॉब करत होते. जॉब करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा नव्हतीच, पण म्हणतात ना की आपल्याला जे हवं आहे ते आपल्या नशिबात असेल तर एक योग्य वेळ आल्यावरच भेटतं. म्हणजे थोडक्यात कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. तो जॉबसुद्धा मला इंटरव्ह्यूमध्ये माझं स्किल बघून माझ्या पोझिशनची इन्क्रीमेंट करून नाही, तर मला डायरेक्ट स्टोर मॅनेजर म्हणून सिलेक्ट केलं गेलं होतं. तिथे जॉईनिंग केल्यानंतर मी तिथे 1 वर्ष काम केलं आणि जॉबमध्ये इंटरेस्ट नसताना मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी काटेकोरपणे निभावल्या. माझी सॅलरीसुद्धा मला हवी तेवढी मनासारखी होती, पण माझं तिथे कधी मन लागलं नाही. कारण भिवंडी म्हणजे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. तिथलं ते क्लायमेट, गर्दी, ट्रॅफिक हे सगळं मला खूप इरिटेट करायचं. मला ट्रॅव्हलिंग लहानपणापासून कधीच आवडलं नव्हतं. शांतता आणि नेचर ही माझी लहानपणापासूनची हॉबी आहे. पण हे सगळं आपल्याला आवडत नसलं तरी एक योग्य वेळ येईपर्यंत ते करावंच लागतं, आणि तेच मी केलं. इथे माझी तिथली स्टोरी संपते आणि सुरुवात होते ती एका नव्या, सुंदर, मला आवडणाऱ्या आणि मनमोकळेपणाने जगता येणाऱ्या नव्या प्रवासाची. आता ह्या पुढची माझी ओळख एक फॅशन डिझायनर म्हणून होती. मला नको असणारी ती गर्दी आणि दगदग यापासून मी लांब जायचं ठरवलं. 1 नोव्हेंबर 2024ला आम्ही मनोरमध्ये शिफ्ट झालो. इथे आल्यानंतर मी पुन्हा इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली एका नव्या जॉबसाठी. 4-5 ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला मनासारखी सॅलरी आणि पोस्ट भेटली नव्हती. आता एवढं होईपर्यंत फॅशन डिझायनर म्हणून बिझनेस स्टार्टअप करणं हे काही माइंडमध्ये आलं नव्हतं. पण मला जॉब करायचा नाही हे ठरलं आणि घरी बसून आराम करणं हे माझ्या तत्वात बसत नव्हतं. नंतर कुठेतरी वाटायला लागलं की आपल्याकडे एवढी चांगली स्किल असताना मी एवढा कसला विचार करते. आणि मी 6 नोव्हेंबरला मिस्टरांना सांगितलं की बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. आणि एक गोष्ट मी अभिमानाने सांगते की माझ्या मिस्टरांनी मला लग्न झाल्यापासून माझ्या एकाही निर्णयाला कधीच नकार दिला नव्हता. मी काही पण सांगू दे, माझा कोणताही निर्णय असो तो सक्सेस होईल नाही हे माहीत नसताना त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला, ठामपणे माझ्यासोबत उभे राहिले. तसंच शॉप ओपन करण्याचा निर्णयाला त्यांनी सपोर्ट केला आणि हा डिसिजन आम्ही एवढा ऑन दी स्पॉट घेतला होता की आपल्याकडे त्याचं मटेरियल आणि मेन म्हणजे शॉप नाही हे सुद्धा डोक्यात आलं नव्हतं. एवढं ठरल्यानंतर 2 दिवस आम्ही दोघं मार्केटमध्ये सतत रेंटवर शॉप शोधत होतो आणि नशीब एवढे चांगले होते की दुसऱ्याच दिवशी आम्हाला शॉप भेटला. शॉप मला खूप आवडला होता कारण ते प्लेस मला माझ्या बिझनेससाठी एकदम कम्फर्टेबल वाटत होतं. नंतर शॉप रेंटची प्रोसेस पूर्ण करून त्याच्या चाव्या आम्ही आमच्या ताब्यात घेतल्या. दुसऱ्याच दिवशी मटेरियलच्या शॉपिंगला गेलो आणि 11 नोव्हेंबरला फायनली शॉपचं ओपनिंग केलं. आणि या सगळ्यात माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या पप्पांचा मला खूप सपोर्ट होता. माझ्यापेक्षा जास्त हॅप्पी आणि एक्सायटेड होते ते माझे मिस्टर आणि माझी फॅमिली. कारण मला ज्या कामाची आवड होती शेवटी मी तेच केलं. जेव्हा शॉप ओपन केलं तेव्हा माझ्याकडे फक्त 1 मशीन होती आणि थोडंफार मटेरियल होतं. ओपनिंगच्या पहिल्या दिवसापासून माझा एकही दिवस असा गेला नाही की मला कस्टमर नव्हते. लग्न सीझनसुद्धा सुरू झाली होती आणि एका मशीनवर काम निघणं मग कठीण व्हायला लागलं. मिस्टरांचं ऑनलाईन वर्क असल्यामुळे ते त्यांचं वर्कसुद्धा माझ्यासोबत बसूनच करायचे आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये सुद्धा इंटरेस्ट यायला लागला. मला हेल्प करायला माझी बहीण असायची. यानंतर जानेवारीमध्ये मी परत 2 मशीन घेतल्या. हळूहळू कामं एवढी वाढायला लागली की पप्पांनासुद्धा शॉपमध्ये यावं लागलं. शॉपमध्ये कपडे ठेवायला जागा कमी पडायला लागली, म्हणून मी रोज घरी जाताना 2 बॅग कपडे भरून न्यायची आणि तेवढेच सकाळी येताना परत दुसरे घेऊन यायची.
कारण ऑर्डर वेळेवर कंप्लीट करायच्या होत्या. आता ह्यामध्ये मला कस्टमरचे खूप अनुभव आले. काही चांगली लोकं भेटली, तर काही वाकडं बोलणारी भेटली. पण जी लोकं भेटली, जे माझे कस्टमर भेटले, त्यांच्याकडून मला नवनवीन काही शिकायला भेटलं. माझ्या चुका मला कळायला लागल्या. या एका वर्षात मी वेळेवर ऑर्डर कंप्लीट व्हाव्या म्हणून नाईटसुद्धा मारल्या. खूप स्ट्रगल केलं. पण लाईट एवढी गडबड करायची आणि शेवटी काही कामं राहून जायची. आज माझ्या शॉपला 1 वर्ष पूर्ण झाले. माझे रेग्युलर कस्टमरचा आकडा जवळजवळ 1700च्या वर आहे. माझ्याकडे 3 कारागीर आहेत. माझ्या स्वतःच्या इन्कममधून 5 मशीन घेतल्या आहेत. इथे जागा नसल्यामुळं मला 2 मशीन घरी ठेवावं लागतात. या एका वर्षात मी 4000पेक्षा जास्त ब्लाऊज शिवलेत. 2000पेक्षा जास्त नऊवारी आणि ड्रेसेस वेस्टर्न वेअरवर वर्क केलं आहे. आणि मी खूप खुश आहे की माझं स्वप्न पूर्ण झालं. कारण शिवणकाम ही माझी पहिल्यापासूनची हॉबी होती. आणि ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मी माझ्या मिस्टरांना देते. आणि माझ्या फॅमिलीचंसुद्धा हे स्वप्न करायला मला खूप मोठा सपोर्ट आहे. आणि त्यांच्या सगळ्यांमुळेच मी आज इथपर्यंत आहे. यूट्यूबला माझं हे नवीन चॅनल आहे. तुम्हीसुद्धा मला भरभरून सपोर्ट करा. टेलरिंगच्या बाबतीत तुमच्या काही अडचणी असतील त्या मला कमेंटमध्ये शेअर करत जा. मी नक्कीच व्हिडिओमार्फत तुम्हाला मदत करेन. माझ्या अनुभवातून मी एवढं नक्की सांगेन की बिझनेस कोणताही असो, स्ट्रगल हे आहेच. पण खानदानी प्रॉपर्टीच्या जीवावर उड्या मारण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाच्या कमाईमध्ये जे हॅपीनेस आहे तो दुसरा कशातच नाही. धन्यवाद.